नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कढीपत्त्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक वाटीभर म्हणजे अशी एक मुठभर कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून कोरडा केलेला आहे। ह्याला भाजून वगैरे घ्यायचा नाही, असा कच्चाच घ्यायचा। एक मुठभर घेतलाय। त्याच्यामध्ये बघा पोपटी कलरच्या मिरच्या, त्यात एकच मिरची फक्त मी तिखटवाली टाकलेली आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या टाकायच्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं हलकंसं भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर, बघा एवढी घेतलेली आहे फुलासकट। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा लिंबाचा रस। आता ह्याला आपण एकदा फिरवून घेऊया। एकदाच फक्त बंद चालू करून मी फिरवून घेतलेलं आहे, असं दरदर झालेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत, त्याची साल वगैरे काढलेली नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढू शकता। तर ह्याला पण एकदा फिरवून घेते। फिरवून घेतलेलं आहे बघा। जास्त असं आपल्याला पेस्ट करायची नाही, असं दरदर करायचं एकदम मस्त असं अशा पद्धतीमध्ये। ह्यात जर तुम्हाला पाहिजे ना तर थोडीशी कैरी पण तुम्ही टाकू शकता, नाही तर 2-4 पानं तुम्ही पुदिन्याची जरी टाकली तरी चालेल। सगळ्या रेसिपी अशा मी पहिलेच अपलोड केलेल्या आहेत, पण अशा पद्धतीने झटपट ह्या गरमीच्या दिवसात दुपारच्या वेळेत खायसाठी जरूर एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।